आपला आधीचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल की ट्रेडमार्क रजिस्ट्रेशनची प्रोसेस काय असते. त्याच्याच पुढचा पार्ट हा व्हिडिओ आहे की ट्रेडमार्क आपल्याला असं जाणवलं असेल की ट्रेडमार्क अप्लाय केलेला आहे मात्र ते अबॉन्डन झालेलं आहे, किंवा ट्रेडमार्क अप्लाय केलेला आहे आणि ते ऑब्जेक्शन स्टेजमध्ये आहे. ट्रेडमार्क अप्लाय केलेला आहे ते रिफ्यूज झालेलं आहे. किंवा ट्रेडमार्क अप्लाय केलंय रेडी फॉर हिअरिंग आहे, किंवा ट्रेडमार्क अप्लाय केलंय त्याला हिअरिंग शेड्यूल झालंय. सो हे सर्व अप्लाय, अपोजिशन, ऑब्जेक्शन, हिअरिंग, काउंटर स्टेटमेंट हे सगळे विषय निर्माण कधी होतात तर जेव्हा तुमचं जे ट्रेडमार्क आपण सबमिट करतोय त्याच्यामध्ये सिमिलॅरिटीज आहेत, म्हणजे त्याच प्रकारचे वेगळे ट्रेडमार्क उपलब्ध आहेत किंवा सेक्शन 9 नुसार ते मार्क इंडिकेटिव्ह आहे. तर अशा दोन केसेसमध्ये सेक्शन 9 आणि सेक्शन 11 मध्ये आपल्याला एक्झामिनर कडून ऑब्जेक्शन हे रेज होत असतं. जर आपण मार्क अशा स्वरूपाचं बनवलं की ते एक्झामिनर सेक्शन 11 मध्ये ऑब्जेक्शन घेऊ शकणार नाही आणि सेक्शन 9 मध्ये ऑब्जेक्शन घेऊ शकणार नाही, तर पूर्ण जी ट्रेडमार्क रजिस्ट्रेशनची प्रोसेस आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितली ती अवॉइड करून स्ट्रेट थ्रू आपलं ट्रेडमार्क हे रजिस्टर होऊ शकतं. म्हणजे जे 4,500 रुपये गव्हर्नमेंट फी तुम्ही आधी भरली आणि 1,500 रुपये प्रोफेशनल फी, त्या 6,000 मध्येच आपलं ट्रेडमार्क रजिस्टर हे 10 वर्षासाठी होऊ शकतं, त्यानंतर रिन्युअल करायचं. पण बहुतांशी लोक काय करतात की ट्रेडमार्क हे युनिक बनत नाही. म्हणजे जर तुम्ही काही ट्रेडमार्क्स बघितली, जसं असेल आदिदास असेल, रिबॉक असेल, किंवा ओला, उबर, OLX असतील, स्विगी, झोमॅटो असेल, सो ही जी ट्रेडमार्क्स आहेत हे टेलर मेड वर्ड्स आहेत. म्हणजे यांनी हे शब्द आधी इंग्रजीमध्ये किंवा कुठल्या इतर भाषेमध्ये अस्तित्वात नव्हते. यांनी हे शब्द स्वतः ड्राफ्ट केले आणि ते बिझनेसला नाव दिलं. सो त्यामुळे सेक्शन 11 मधून ती व्यक्ती बाहेर पडते. म्हणजे सिमिलॅरिटी त्या ठिकाणी नसतेच, कारण की ह्यांनी तो शब्द बनवलाय. आणि सेक्शन 9 हे इंडिकेटिव्ह मार्कसाठी असतं. म्हणजे काय, सेक्शन 9 मध्ये काय आहे की तुम्ही समजा फुटवेअरचं काम करताय आणि तुमचं ट्रेडमार्क आहे नंबर 1 चप्पल्स, तर गव्हर्नमेंट काय म्हणतं, जर तुम्हाला चप्पल या शब्दाचे अधिकार दिले तर इतरांनी चप्पल हा शब्द संबोधित कसा करायचा, मग चप्पल कोणाला म्हणताच येणार नाही, असा विषय त्या ठिकाणी येतो. किंवा तुम्ही जर फ्रुट्समध्ये काम करत असाल आणि तुमच्या याचं नाव, आउटलेटचं नाव दिलं तुम्ही फ्रूट मेनिया, म्हणजे फ्रूट या शब्दाचा अधिकार तुम्हाला मिळाला, तर इतरांनी फ्रुट्स हे जनरल टर्म्स वापरताच येणार नाही. असे जे इंडिकेटिव्ह टर्म्स आहेत ते ट्रेडमार्कमध्ये वापरता येत नाहीत, असं गव्हर्नमेंटचं सेक्शन 9चं इंटरप्रिटेशन राहतं. त्यामुळे हे देखील शब्द त्यामध्ये वापरू नयेत. तो या दोन गोष्टींची जर काळजी आपण घेतली ट्रेडमार्क अप्लाय करत असताना, बऱ्याचदा होतं काय, लोक आधी मार्क एक ठरवतात आणि नंतर ऍप्लिकेशनला देतात आणि जेव्हा सर्चला जाणवतं की याच्यामध्ये सिमिलॅरिटी आहे तर तेव्हा मार्क चेंज करण्याची मानसिकता त्यांची नसते आणि ते तसंच फाईल होतं. नंतर मग ऑब्जेक्शन आणि जी प्रक्रिया आपण आधी सांगितली प्रोसेस, सो त्याच्यामध्ये ते जातं आणि ती प्रोसेस डिले होते. सो या गोष्टी अवॉइड होण्यासाठी आपण थोडंसं सर्च, आता आम्ही सर्च फ्रीमध्ये देतो जर ट्रेडमार्क डायरेक्टली फाईल करायचं असेल तर, पण थोडंसं पेड सर्चची सेवा घेऊन 1,000-1,500 रुपये आम्ही चार्ज करतो किंवा इतर लोकही तेच करत असतील, ती फॅसिलिटी घेऊन तुम्ही थोडं सर्च ट्रेडमार्क साईटवर घ्या. गुगलचा सर्च हा त्या ठिकाणी कामाला येत नाही. सो असं करून एक युनिक ट्रेडमार्क डिझाईन करा, जे इंग्रजी शब्द असतील किंवा संस्कृतमधले शब्द असतील, मराठीमधले शब्द असतील किंवा इतर भाषिक लॅटिन आउट ऑफ इंडिया लँग्वेजेस जे आहेत त्यातले शब्द असतील, ते घेऊन एक काळजी अशी घ्या की याला कुठलीही सिमिलॅरिटी त्या ठिकाणी नसेल आपल्या सेगमेंटमध्ये, तर 100% तुमचं ट्रेडमार्क हे रजिस्ट्रेशन डायरेक्टली त्या ठिकाणी होतं. आणि तेच ध्येय ठेवून ट्रेडमार्कचं रजिस्ट्रेशन किंवा ट्रेडमार्क आणि लोगोचं डिझाईन हे त्या ठिकाणी केलं पाहिजे. थँक्यू.